ठाणे शहर के गांधीनगर वासियों को मिला नया सभागृह। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की धर्मपत्नी लता शिंदे के हाथों हुआ शुभारंभ। इस सभागृह का नाम श्री विठ्ठल रखुमाई सभागृह रखा गया। इस कार्यक्रम में ठाणे जिला महिला आघाड़ी अध्यक्ष मीनाक्षी शिंदे, शिवसेना पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। इस वक्त लोगों को संबोधित करते हुए लता एकनाथ शिंदे ने कहा कि हमें यह देखकर खुशी हो रही है कि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में ठाणे शहर बदल रहा है। ऐसे सभागृह की हमें सख्त ज़रूरत है ताकि बच्चों का नामकरण, शादी, जन्मदिन और कई सारे कार्यक्रम हम अच्छे से मना पाए। सांसद नरेश म्हस्के ने कहा कि यह सभागृह यहाँ के लोगों के लिए मुफ्त रहेगा। हमें खुशी है कि गांधीनगर बदल रहा है। ऐसे ही तेज और निष्पक्ष खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और Instagram और Facebook, Twitter हैंडल्स को फॉलो करें। तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये शिंदे साहेबांचं प्रेम, शिंदे साहेबांच्या ऋणामधून कधीही आपण उठू शकत नाही। एवढं माझा जन्म या ठिकाणी झाला आहे, माझं लहानपण या ठिकाणी गेलेलं आहे। त्यामुळे सगळी माझी गावातली मंडळी आहे, ही सर्वजण कायम शिंदे साहेबांच्या ऋणात असतात। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि निवेदन करतो। आयुष्यात मी तर वाशिम मार्केटमध्ये गेली नसती, पहिल्यांदाच गेली आणि पण आपलं चांगला तिथून घरपोच मताने आपल्याला त्यांना मतं भेटली, शिवसेनेने आपल्याला मतं दिली आणि आपल्याला काम पण चांगलं केलं। तुम्ही सगळे जसे पाठीचे तसे सगळेजण आपल्या शिवसेनेत आपल्या पाठीचे आहेत आणि ते शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, मला खूप आनंद झाला की उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख सगळ्यांना सभा करून, सगळ्यांना आवाज देऊन, सगळ्यांचा सत्कार करून, सगळ्यांना बोलायला देऊन हे बघायला भेटलं, हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। मला इथे बोलवलं आणि मला बोलवलं उद्घाटन सभागृहाचं। ठीक आहे, मला वाटलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिरचं उद्घाटन आहे म्हणून मी सगळी तयारी केलेली आणि नंतर मला कळालं की नाही सभागृहाचं उद्घाटन आहे, पण बाजूला आता असं वाटलं की बाजूला मंदिर आहे। म्हटलं सामान वगैरे राहिलं तरी पण त्यांनी सगळे सोय करून ठेवली। पण आता हे सांगितलं गाव आहे, गाव कधीतरी शहरामध्ये शहर होईल गाव, आता गाव आहे। फक्त पोलीस लोक पण म्हणजे इथे लागत नाही, तुम्ही लोक सगळेजण मिळून त्याचा पंचनामा करतात असं म्हस्के साहेबांनी सांगितलंय। उत्तम आहे ना, उत्तम आहे, उत्तम आहे, भांडण नाही होणार, काय नाही करणार नाही। आणि आता असं सुंदर सभागृह भेटलं, त्याच्यामध्ये लग्न होती, साखरपुडे होती, कोणी बर्थडे होती, खूप छान 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 कार्यक्रम होतील इथे आणि इथे खालीच आहे, वरती पण आहे, एवढंच मोठं आहे। एका ठिकाणी आणि एसी वरती भरपूर, काय काळजी नाही। सर्व हे केलं, विठ्ठल रुक्मिणी सभागृह हे नाव हे सगळ्यात सुंदर आहे, मला खूप आवडलं। सगळं गावामध्ये सगळं चर्चपासून आणि हनुमंताचं मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणीचे त्या माऊलीचं नाव दिलं ते सभागृह रुक्मिणी विठ्ठल मंदिर आज तुमच्या कामाला खूप सपोर्ट होणार आहे आणि फ्रीमध्ये ना, फ्रीमध्ये सगळं आहे। मस्के साहेबांना खासदार केला त्यांना, मग आता लाडक्या बहिणी पण खुश असणार आणि लाडके भाऊ पण आता खुश असणार, काय की नाही खुश? गाव आहे ना, एक सुंदर गाव आणि पाठीशी खंबीरपणे कुठे सोडून जातात ते ठाण्यात सोडण्याचे कार्यक्रम कसे होतात, आपल्याला बोलणारा माणूस पाहिजे ना। ते म्हणाले नाही आपण त्यांनाच करू देतो। ठीक आहे, मग आपण करूया, मला तू काम करणार ना, मी करणार, पण मी काम काय नाही करणार।
को अच्छी सेवा देने, लोगों का सब जो कार्यक्रम है नया मुक्त करने के लिए सभागृह की निर्मित मैंने यहाँ की है। लेप्रेसी पेशेंट, लेप्रेसी लोग, आजू के बस्ती के लोग, इनके लिए सब सेवा क्या हम लोगों ने उपलब्ध की है। किस तरीके से रहेगी यहाँ पे सेवा मुफ्त में, जिस तरीके से आपने बताया? उसमें घर के प्रोग्राम रहेंगे, उसके एरिया का प्रोग्राम रहेगा। यहाँ वातानुकूलित ऐसा ही सभागृह है। ठीक है।